अचानकच लग्नाला जायचा प्लॅन ठरला आणि सकाळ सकाळी ओरडाच पडला. तर लग्नाला जायचं म्हटल्यानंतर छान स्किन पॅम्परिंग तर करायलाच पाहिजे, पण बाहेर इतका पाऊस होता म्हटल्यानंतर मी घरातच सगळं स्क्रब केलं, परत फेस पॅक लावला. कारण आपल्याला जर छान दिसायचंय, आपल्याला छान मेकअप टिकवायचा आहे, तर आपल्याला स्किन पॅम्परिंग तर करायलाच पाहिजे. मस्त असं स्किन हायड्रेट झाली पाहिजे, त्यामुळे आपला मेकअप छान दिसेल. आता लग्नाला चाललोच आहे, तर माझ्या एका ताईंनी छान नवीन घर बांधले, तर म्हटलं की त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन जाऊया. तर हँडमेड गिफ्ट तर मी सगळ्यांनाच देत असते, त्यामुळे मी जे जे प्रोडक्ट्स बनवते ते मी म्हटलं की त्यांना पॅक करून छान असं गिफ्ट करूया. कारण हँडमेड वस्तू जर तुम्ही गिफ्ट दिल्या ना, तर ते घेणाऱ्यांना पण इतकं छान वाटतं, कारण त्यामध्ये आपलं प्रेम आहे, आपली मेहनत आहे. ते प्रत्येक वस्तू बघताना त्यांना आपली आठवण येते. त्यामुळे असं हँडमेड गिफ्ट नक्कीच तुम्ही द्या. आता बाहेर इतकं छान पाऊस पडत होता आणि पाऊस म्हटल्यानंतर भजी वडापाव हे खायला इतकी मजा येते ना. आणि खरं तर नवरोबांनी हे मनातलं अचानकच ओळखलं आणि येता येता हे भजी वडापाव घेऊन आले. मग काय त्याच्यावरती ताव मारला आणि सकाळी लग्नाला जायचंय, लवकर जायचंय, पण थोडंसं लेटच झालं. आता लेट झालंय त्यामुळे थोडासा ओरडा तर पडला. आणि त्यात भर म्हणून निघाल्यापासून एवढं जास्त ट्रॅफिक लागलं, कारण भरपूर पाऊस होता. सकाळचं जॉबला जाणाऱ्यांची घाई होती, त्यामुळे आणखी थोडा ओरडा पडला. पण काय, मग मस्त अशी 90ची गाणी लावली आणि हे बाहेरचं वातावरण, अरे बापरे, इतकं सुंदर वातावरण होतं बाहेर. तुम्ही गेलाय का या मिसिंग लिंकवरून कधी? एकदा नक्की जा, आणि ते पण पावसाळ्यातच जा. इतकं छान वातावरण आहे, म्हणजे मी कॅमेऱ्यात खरं तर दाखवू शकत नाही, इतकं सुंदर वातावरण होतं. आणि या थंडगार वातावरणामुळे आमच्या गाडीतलं सुद्धा वातावरण थंडच झालं. त्यामुळे थोडीशी चिडचिड होती ती कमी झाली आणि लग्नाला पोहोचलो. मग काय, नवरा नवरींची भेट घेतली आणि पहिलं गेलो जेवण करण्यासाठी, कारण खूप जास्त भूक लागली होती. कारण सकाळपासून फक्त नाश्ता केला होता, पावसामुळे कुठं बाहेर थांबता आलं नाही. मग काय, फुल जेवण केलं आणि मग सगळ्यांकडे गेलो. मग काय, कोणाची हेअरस्टाईल करायची होती, कोणाची साडी नीट करून द्यायची होती. जेवढं मला जमतंय तेवढं मी सगळ्यांची हेल्प केली आणि मस्त रेडी झालो. छान फोटोज काढले. हे आम्ही सगळे रेडी झालो आणि मग काय, लग्नात मज्जाच केली आम्ही.